नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आम्ही घेऊन आलो आहे खूपच सुंदर अशी मस्त रांगोळी. पाटाभोवती, ताटाभोवती, उंबरठ्याभोवती आणि अगदी चौरंगाभोवती, घरंगळाभोवती अशी सुंदर आणि मस्त अशी डिझाईन. तुम्हाला माहिती आहे का? ही डिझाईनचा पहिला लेयर अगदी 2-3 महिने का होईना त्याआधी मारून ठेवलेला होता आणि मी विसरूनच गेले होते की ही डिझाईनसुद्धा पेंडिंग आहे आपली करायची. सो म्हणूनच फार लवकरात लवकर कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. ॲक्चुअलमध्ये ही डिझाईन खूप मोठी होती आणि याची फुलं खूप मोठी होती. वेळ लागत होता आणि म्हणूनच मे बी ती पोस्टपोन्ड होत होती की लवकरात पब्लिश झाली नाही. पण मला आनंद होतो आहे की फायनली मी ती कंप्लीट केली. कारण माहिती आहे, कारण एकच, केळवणाला आता लवकरात लवकर आमच्या एका मुलीला बोलवायचं आहे आणि ताटाभोवती तिच्या सुंदरशी अशी रांगोळी सजवायची आहे. तो चला तर मग शिकूया ही अशी पाठाभोवती, ताटाभोवती, चौरंगाभोवतीची रांगोळी आपण कशी बनवू शकतो. इथे मी A3ची प्रिंटआउट घेतली. त्यावरती A3चं OHP शीट ठेवलं आहे. 175 मायक्रॉनचं OHP शीट घेतलेलं आहे आणि बघा ना, इथे सुंदर 2 रंगांचं शेडिंग कसं करायचं ते अगदी मी दाखवण्याचा प्रयत्न करते. काय होतं माहिती आहे, शेडिंग करताना 2 वेगवेगळे लेयर दिसतात प्रत्येकाचे. आता मिश्रण कोणतं लावलं हे तुम्हाला माहितीच आहे. फॅब्रिक ग्लूचं 60-40चं पर्सेंटेजने मी रेशिओ बनवला आहे. फॅब्रिक ग्लू घेतलं आहे, 40% पाणी घेतलं आहे आणि त्याचं मिश्रण अप्लाय करून त्यावर आपण आपली साधी लोकल मार्केटमध्ये मिळालेली रांगोळी मी वापरते, तीच रांगोळी मी यावर टाकली आहे. शेडिंग करताना आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, अगदी नॉर्मल शेडिंग झाली पाहिजे ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे फ्लो व्यवस्थित कॅच करता आला पाहिजे. खूप 2 पार्टेटमध्ये दिसली नाही पाहिजे, 2 वेगवेगळे डिव्हिजन्स दिसले नाही पाहिजेत. ती व्यवस्थितरित्या मर्ज झालेली पाहिजे. तर मग अशा रांगोळ्या कशा बनवायचा आणि त्याचं थोडंसं डिटेलिंग आपण ह्या रांगोळीमधून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. सो इथे बघा, पहिला लेयर म्हणजेच लाल आणि अगदी थोडा डार्क रेड असा रंगाचा मी लेयर मारून घेतला. जिथे जिथे मला थोडंसं हायलायटेड डार्क रेड हवा होता, तिथे मी हलकं मिश्रण पहिल्याच लेयरनंतर हलकं मिश्रण जिथे जिथे मला डार्क लेयर हवं आहे तिथे तिथे मी मिश्रण मारून घेत आहे, म्हणजेच लावून घेत आहे. तुम्ही इथे 4 नंबर, 8 नंबर किंवा 0 नंबरचा ब्रशसुद्धा वापरू शकता. मैत्रिणींनो, रेडी रांगोळीच्या या कलाविश्वामध्ये व्हरायटी ऑफ डिझाईन्स तुम्ही बनवू शकता. पण त्यामध्ये अशा क्रिएटिव्हिटीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे की एक डिझाईन आपण मल्टिपल यूजसाठी कशी वापरू शकतो. म्हणजे आता ही डिझाईनच बघा ना, बॉर्डर भोवती तर वापरू शकतोच आपण, उंबरठ्यावर बॉर्डर म्हणून वापरू शकतो, पाटाभोवती वापरू शकतो, अगदी भोवती आणि वापरू शकतो, ताटाभोवती वापरू शकतो. म्हणजे बरेच यूज ह्या रांगोळीच्या डिझाईनचे आहेत. सो इथे पहा, एका वेगळ्या अँगलने थोडा एका पेटलच्या एका कॉर्नरला मी डार्क शेड मारून घेतलेला आहे आणि तो डार्क शेड अगदी 2 रंगांमध्ये उठून दिसावा म्हणून थोडंसं हायलाईट केलं डार्क रंगाने. काय ना, कोणतेही टोन शेडिंग करायचे असतील तर लाईट, डार्क असे कॉम्बिनेशन एका कलरचे घेऊ शकतो किंवा 2 वेगवेगळे रंगसुद्धा घेऊ शकतो. आता इथे पहा, मी येल्लो अँड ऑरेंज असे 2 वेगवेगळे रंग घेतलेले आहेत आणि माझ्या तिसऱ्या फुलाचा माझा चॉईस होता की डार्क ग्रीन आणि ग्रीन. पण मला पानं पण ग्रीन करायची होती म्हणून म्हटलं काहीतरी वेगळे कॉम्बिनेशन घ्यावं लागेल. आता उरला कलर निळा आणि निळामध्ये डार्क लाईट ब्लू, डार्क ब्लू अशा कलरचं कॉम्बिनेशन ठरवलं होतं. पण मग त्यामध्ये जांभळा ॲड करायचा किंवा पर्पल ॲड करायचं असं माझं थोडंसं माइंड चाललं होतं आणि त्यामध्येच मला हे 3 कलर शेड खूप छान पद्धतीने मिळाले. पहा, रेडी रांगोळी बनवताना, मिश्रण लावताना एक काळजी घ्यायची आहे की पूर्ण तुमचा हा जो बेस आहे त्यावर व्यवस्थितरित्या तुमची लेयर लागली गेलेली पाहिजे. जर तुमची लेयर कमी जास्त किंवा जाड लागली गेलेली असेल तर तुमची रांगोळीसुद्धा जाड आणि कमी लागलेली जाईल. त्यामुळे लेयर व्यवस्थित एकसारखा मारता आला पाहिजे, तरच तुमची रांगोळी व्यवस्थित लागेल. पहिला लेयर जरी तुम्हाला इकडे तिकडे थोडंसं तरी तुमचं चुकलं तरीही चालणार आहे, पण दुसऱ्या लेयरला मात्र तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावीच लागेल. आता रांगोळी टाकल्यानंतर आपण काय करतो हे तुम्हाला माहितीच आहे. पेपर त्यावर ठेवायचं, हलकासा दाब द्यायचा आणि उरलेली रांगोळी अशी झटकून बाहेर काढायची. पहा, इथे मी
लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन ह्याचे 2 कॉम्बिनेशन असलेल्या पानांनी मी आपली रांगोळी पूर्णपणे फिल करेन. आता काय होतं कधी-कधी हो ना, आपल्या सगळ्या मैत्रिणींचे काही-काही डाऊट्स आहेत, की एक रंग दुसऱ्या रंगावर जातो आणि एखादे रंग दुसऱ्या रंगांमध्ये मिक्स होतात. तर काय करायचं? हळू एक-एक छोटे-छोटे पॅच तुम्हाला कंप्लीट करता आले पाहिजेत. जसं पहिला लेयर तुम्ही सगळ्या भागाचा उरकून घ्या. जर असं केलात तर तुम्हाला काय होईल, दुसरे रंग एक दुसऱ्यांमध्ये मर्ज होणार नाही. आता इथे मी पहिला लेयर पूर्णपणे 1-2 तास सुकून दिलेला आहे. आता इथे पहा, दुसरा लेयर मारण्यासाठी सुद्धा आपण 60-40चं मिश्रण बनवलं आहे. पण मिश्रण लावताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ती पहा. अगदी एक समान लेयर टाकायची आणि लवकरात लवकर त्यावर रांगोळी टाकायची. आता पहिल्यांदा मी फक्त आणि फक्त तिन्ही रंग ह्यामध्ये जे वापरले आहेत ते अगदी नॅचरल फ्लोमध्ये मी टाकत चालली आहे. कुठेच वेगवेगळे असे पार्ट केलेले नाहीत, की इथून इथपर्यंत एखादा कलर किंवा तिथून तिथपर्यंत एखादा कलर असं केलेलं नाही. सेम प्रोसिजर रिपीट करायची, पेपरने थोडंसं दाब द्यायचं आणि झटकून काढून टाकायची. काय ना, जितक्यांदा मी ही प्रोसेस सांगते आहे, तितक्यांदा आणि तितके हजारो प्रश्न तुमच्या मनामध्ये असणार नक्कीच. त्यामुळे तुम्ही एखादा ऑनलाईन रेडी रांगोळीचा क्लास आमचा नक्कीच करा, ज्यामध्ये तुम्हाला डिटेल डिस्क्रिप्शन शिकायला मिळतील. आता इथे बघा, थोडंसं त्या रेडवरती ब्लू तुम्हाला आलेला दिसेल. त्यामुळे त्याचा जेव्हा आपण सेकंड लेयर करू, तेव्हा नक्कीच त्याचे ते रंग आलेले असतील ते निघून जातील. आता एक रंग दुसऱ्या रंगावर न येण्यासाठी आपण अजून एक मार्ग वापरू शकतो. ते म्हणजे जेव्हा तुम्ही डस्ट कराल किंवा जेव्हा तुम्ही त्याला प्रेस कराल, झटकाल ना, तेव्हा ते सांभाळून झटका. आता इथे पहा, झटकताना मात्र पटकन फ्लिप करा, म्हणजे एक रंग दुसऱ्या रंगावर जाणार नाही. दोन्ही लेयर झाल्यानंतर आपली रांगोळी अगदी 1 ते 1.5 तास सुकायला ठेवायची आणि त्यावर मस्तपैकी बॉर्डर करून घ्यायची. बॉर्डर तुम्ही कोणतीही करू शकता. पांढऱ्या रंगाने करू शकता किंवा काळ्या रंगाने करू शकता. पण हो, पांढऱ्या रंगाने रांगोळीचं बॉर्डर करताना हे मात्र लक्षात ठेवा, की तुमच्या पांढऱ्या रंगावर तुमच्या रांगोळीचा कलर उतरणार नाही. जर तुमचे रंग सोडणारे रांगोळी असतील, म्हणजे रांगोळी सोडणारे रंग असतील तुमचे, तर तुम्हाला पांढरा रंग न घेता असा ब्लॅक रंगाची बॉर्डर करा, म्हणजे त्यामुळे कोणताही रंग काळ्या रंगावर येत नाही आणि आपली बॉर्डरसुद्धा क्लिअर दिसते. त्यामुळे काहीसं असं मी त्याच्यामध्ये थोडंसं डिटेलिंग देते आहे फुलामध्ये. सो बघा, इथे हळूहळू आपली डिझाईन जेव्हा कंप्लीट होते आहे बॉर्डर देऊन, तेव्हा ती किती सुंदर लूक देते. तुम्हाला माहिती आहे का, ह्या डिझाईन्स बनवण्याची ही जी आवड आहे ना, ती कुठून येते? मेन म्हणजे आपल्याला पाहिजे असलेली गरज. आता केळवण जेवण आहे आणि केळवण जेवणासाठी ताटाभोवती काही सजवायचं आहे, तर नवीन-नवीन आपली क्रिएटिव्हिटी आपल्या लोकांसमोर सादर करणं हे स्वतःला आवडायला हवं आणि मग आपण ते त्यासाठीच बनवतो. बिझनेस करण्यासाठी ह्या नवीन-नवीन डिझाईन्स तर कामी येतीलच, पण घरातलं प्रत्येक फंक्शन, प्रत्येक सण असं वेगवेगळ्या डिझाईनने सजवण्याची आपल्याकडे जर आवड असेल ना, तर नक्कीच आपण आपला जो मिळणारा वेळ आहे तो मार्गी लावू शकतो, हो की नाही? आणि मला काय वाटतं ना, प्रत्येक स्त्रीसाठी तिचं घर सजवणं आणि प्रत्येक सणाला वेगळा असा लूक देणं, प्रत्येक सणाला वेगळी अशी रांगोळी बनवणं, हे तिचं म्हणजे मी शब्दात सांगू नाही शकत, पण ते जे आनंद आहे ना, तो वेगळाच आनंद आहे. आणि लोकांकडून वाव मिळवणं प्रत्येक गोष्टीसाठी, की वाह! ही किती सुंदर डिझाईन्स तू बनवली आहेत, मस्त. तर हे पण आपण नक्कीच एन्जॉय करत असतो. आणि इथे पहा, आपली डिझाईन बॉर्डर करून रेडी आहे. इथे थोडंसं ब्लॅक कलरची बॉर्डर मारताना ब्लॅक कलर थोडा बाहेर गेला होता, पण नॉट टू वरी, आपण जेव्हा ते कट करणार आहोत तेव्हा ते नक्कीच ते लपून जाईल. अगदी 2 तास आपण ते सुकवायला दिलं होतं, पण नंतर बॉर्डर केल्यानंतर सुद्धा तुम्हाला अर्धा तास बॉर्डर सुकवायला ठेवायची आणि मग ही लाईन टू लाईन कटिंग करून घ्यायची आहे. काय आहे ना, रेडी रांगोळी बनवण्यापेक्षा त्यामधल्या छोट्या-छोट्या स्टेप्स फॉलो केल्या ना तुम्ही, तर तुम्ही नक्कीच एक खूप छान अशी रांगोळी बनवून ठेवू शकता मैत्रिणींनो. आणि मला असं वाटतं, की रेडी रांगोळी हे प्रत्येक जण करू शकतो. अगदी इझी प्रोसेस आहे, इझी मेथड आहे. त्याच्या छोट्या-छोट्या डिटेल्स शिकलं की झालं. बघा, अगदी लाईन टू लाईन कट केल्यानंतर ही रांगोळी खूप सुंदर दिसते, हो की नाही? है ना? आहे ना, खूप छान अशी डिझाईन. आणि सिंगल फुलं केली तर सुंदरच दिसेल हे डिझाईन.
ताटाभोवती मांडल्यानंतर तर असं वाटत होतं बस आता हे माझं जे केळवण जेवण आहे किंवा जेव्हा आपण पाहुणे येतील ना तेव्हा ही डिझाईन नक्कीच आवडणार आहे. सो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. आणि आमचे डिझाईन्स आमचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला आमच्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर ही डिझाईन हवी असेल तर सांगितलंच आहे आम्हाला DM करा. भेटूया अशाच नवीन नवीन आणि मस्त मस्त आणि भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो रांगोळी बघा आणि शिका. धन्यवाद.